हॅलो फ्रेंड्स, कसे आहात आपण? आजपासून आपण ओसीचा नवीन चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. तर त्याआधी आपण बघूया ओसीचं सिलेबस काय आहे. सो लेट अस स्टार्ट अवर OCM syllabus of OCM. First chapter, that is principle of management. Second, functions of management. Third, entrepreneurship development. Fourth, business services. Fifth, emerging modes of business. Six, social responsibilities of business. Seven, consumer protection. And 8, marketing. So this is our syllabus of OC. So let us start our first chapter, that is principle of management. So this is our first chapter, principle of management. Principle means what? In our 11th standard we have studied that the management is everywhere. So we know that management is everywhere, and management is an art of getting things done through to people. So in every type of business organization or non-organizations, or even in social life, that management is required. So the management is the key to success in achievement of goal. In brief, management sets the strategic goals in accordance with the vision mission of the organization and makes decision on how the overall organization will operate. And management is often included as a factor of productions, and these business organizations have all functions, that is planning, organizing, staffing, coordinating and controlling. तर आपण याच्या आधी 11thला पाहिलेलं आहे की मॅनेजमेंट हे सगळीकडे आहे, आणि मॅनेजमेंट मग ते ऑर्गनायझेशन, बिझनेस ऑर्गनायझेशन असो किंवा नॉन बिझनेस ऑर्गनायझेशन असो किंवा आपल्या सोशल लाईफमध्ये आपल्याला मॅनेजमेंटची गरज असते. आणि मॅनेजमेंट असेल तर आपण जे आपल्याला बिझनेसचं सक्सेस आहे, जे गोल आपल्याला अचीव करायचं ते आपण करू शकतो. आणि मॅनेजमेंट म्हटलं की आपल्याला लक्ष देतात त्याचे फंक्शन्स, ते म्हणजे प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, स्टाफिंग, कोऑर्डिनेटिंग आणि कंट्रोलिंग. तर हे सगळं आपण बघत असताना प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंटमध्ये आपल्याला मिनिंग्स अँड डेफिनेशन बघायचे आहेत. तर याच्यामध्ये हेनरी फेयल यांनी अतिशय महत्त्वाचे असे प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट आपल्या बिझनेससाठी दिलेले आहेत. आणि हेनरी फेयलने काही प्रिन्सिपल जे आहेत, 14 प्रिन्सिपल्स आर देअर. बिफोर दॅट वी डिस्कस अबाउट व्हॉट इज प्रिन्सिपल. सो प्रिन्सिपल इज डिफाईन्ड ॲज फंडामेंटल ट्रूथ or preposition that serves as the foundation for a system of belief or behavior or for a chain of reasoning. तो या ठिकाणी आपण प्रिन्सिपल म्हणजे नक्की काय, तर प्रिन्सिपल म्हटलं की फंडामेंटल ट्रूथ आहेत, ती की कन्फर्म आहेत की त्याने दिलेली जी प्रिन्सिपल आहेत ती सगळी ट्रूथ आहेत, आणि त्याप्रमाणे आपल्या रेग्युलर लाईफमध्ये म्हणजे बिहेवियर आपले, म्हणजे याच्यामध्ये जो डिसिजन बिझनेसचा घ्यायचा असतो तो म्हणजे असतो आपला मॅनेजर. त्या मॅनेजरला सगळे डिसिजन घ्यायचे असतात, आणि हे डिसिजन घेत असताना त्याचा बिहेवियर एम्प्लॉईसोबत कसं आहे, त्याचा कोऑर्डिनेशन त्याचं कसं आहे, मग त्याच्यामध्ये येणारे सुपरवायझर असतील, सब कोऑर्डिनेटर असतील, तसेच मेंबर्स असतील, तर या सगळ्यांची जी चेन आहे त्याच्यामध्ये मॅनेजमेंटचे प्रिन्सिपलचा वापर करून ती कंपनी किंवा जी बिझनेस असतो तो बिझनेस मात्र चांगल्या प्रकारे फॉर्म केला जात असतो. आणि ज्या बिझनेसची मेन फंडामेंटल ट्रूथ असतील त्याप्रमाणे त्याच्या बिझनेसचे जे सक्सेस आहे ते सक्सेस म्हणजेच त्याला मिळणारं जे गोल आहे, जे अचीव करायचं आहे ते कंप्लीट केलं जात असतं या प्रिन्सिपलद्वारे. तर नेक्स्ट आपण बघूया नेचर ऑफ प्रिन्सिपल मॅनेजमेंट. सो हियर आर नेचर. Management principles are formed to guide and influence the behavior of employees. These principles insist on improving efficiency of organizational resource in terms of profit. These principles also focus on best coordination between superior, subordinates and all the members of organization. तर मॅनेजमेंटची जी प्रिन्सिपल आहेत ती काय करत असतात, तर आपल्याला एक गाईडलाईन्स देत असतात. त्याच्यामुळे इन्फ्लुएन्स जो आहे
मग बिहेवियर विथ एम्प्लॉईज असेल, सब कोऑर्डिनेटर असेल, सुपरवायझर असेल, तर यांच्यामध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग ठेवून त्या कंपनीची एफिशियन्सी म्हणजे इम्प्रूव्हिंग करतात आणि त्याच्यामुळे साहजिकच त्याचा वापर जास्तीत जास्त प्रॉफिट त्या बिझनेसला होऊ शकतो. तर ते आपण कोणकोणते नेचर्स ऑफ प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट आहेत ते आपण बघायचे आहेत. तर हे आपण सुरू करत असताना क्वेश्चन आपला आहे, व्हॉट आर द नेचर ऑफ मॅनेजमेंट ऑफ प्रिन्सिपल्स. तर याच्यासाठी काही मी कोड तुम्हाला देणार आहे की त्याचं जे आन्सर आहे ते आपल्याला एका पॉईंटनुसार आपल्याला लक्षात ठेवायचं. त्याचा कोड आहे ABC. म्हणजे जेव्हा तुम्ही ह्या क्वेश्चनचा आन्सर पाठ कराल तेव्हा त्याचं ABC हे आन्सर लक्षात ठेवायचं आहे. सो A फॉर ऑल प्रिन्सिपल्स आर इम्पॉर्टंट, दॅट इज फर्स्ट पॉईंट ऑफ अवर नेचर ऑफ प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट. A फॉर all principles are important. B for behavioral nature. B for behavioral nature. C for cause and effect relationship. C for cause and effect relationship. And next, principles general, flexible and universal. असे सगळे पॉईंट आहेत आपल्या ह्या क्वेश्चनचे. पॉईंट आहेत टोटल 7 पॉईंट्स आहेत. तर हे 7 पॉईंट अशा पद्धतीने लक्षात ठेवायचे आहेत. ABC आणि त्याच्या पुढे प्रिन्सिपल, जनरल, फ्लेक्झिबल अँड युनिव्हर्सल. तर आपण ते स्टेप बाय स्टेप घेऊया. फर्स्ट वन, युनिव्हर्सल ॲप्लिकेशन. द प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट आर युनिव्हर्सल इन नेचर. That means they can be applied to all types of organization irrespective of their size and nature. The result may vary and application may be modified, but these are suitable for all kind of organization. Similarly, they are applicable to all level of management. So universal application means they are universal in nature. It means they applied for all kinds of organization from ऑल लेवल ऑफ मॅनेजमेंट. म्हणजे या युनिव्हर्सल ॲप्लिकेशन फर्स्ट त्याचं नेचर आहे. तर त्याच्यामध्ये जे प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट आहे हे सगळीकडे वापरलं जातं. मग वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन, मग नॉन ऑर्गनायझेशन असेल किंवा सोशल लाईफ आपलं असेल तर त्या बिझनेसचं साईज आणि नेचरनुसार हे मॅनेजमेंट वापरलं जात असतं. आणि हे सर्व प्रकारच्या टॉप लेवल म्हणजे ऑल लेवल जे मॅनेजमेंट आहेत त्याच्यामध्ये या प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंटचा वापर केला जातो. सेकंड पॉईंट आहे आपला जनरल गाईडलाईन्स. मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स प्रोव्हाइड जनरल गाईडलाईन्स इन टॅकलिंग द ऑर्गनायझेशनल सिच्युएशन wisely as well as in solving the problem. They are not rigid. Which management principles are to be applied depends upon the situation, size and nature of organization. For example, when we say fair remuneration, then the term fair can vary as per the nature, size and financial condition of the organization. So here general guidelines means here management of principles provide general guidelines in every organizational situations. It means that company have to solve that problems as per the general guidelines, as per the principle of management, and they are not rigid. So which management principles are to be applied depends upon the size, nature and situation of the organization. म्हणजेच कंपनीचं जे प्रिन्सिपल आहेत, मॅनेजमेंटने दिलेले प्रिन्सिपल आहेत ते आपल्याला एक प्रकारे गाईडलाईन्स होत असतात आणि त्याच्यामध्ये ते त्या गाईडलाईन्स सर्व प्रकारच्या ऑर्गनायझेशन ज्या सिच्युएशन असतील त्याच्यामध्ये वापरल्या जातात. मग त्याच्यामध्ये कोणतेही प्रॉब्लेम असतील ते सॉल्व करायचे असतील. सो दे आर नॉट रिजिड. आणि हे करत असताना ते प्रिन्सिपल कशावर डिपेंड असतात तर त्या कंपनीची सिच्युएशन कशी आहे, त्याची फायनान्शियल कंडिशन कशी आहे, ती कंपनी ऑर्गनायझेशनल आहे, नॉन ऑर्गनायझेशन आहे, त्याची साईज किती आहे, त्याचं प्रॉफिट मोटिव्ह किती आहे त्याप्रमाणे असतं. मग एक्झाम्पल आपण बघितलं फेअर रेम्युनरेशन असेल तर त्या कंपनीत जर रेम्युनरेशन फेअर असेल तर त्या कंपनीचं फायनान्शियल कंडिशन चांगली आहे हे आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट थर्ड पॉईंट, principles are formed by practice and experiment.
The management principles are developed gradually through research work, systematic observation and experiments are conducted before developing them. The result of such experiment have been developed as a principle after its practice in organization. So here these principles are formed by practice and experiment. It means the management principles are developed gradually with through research work. म्हणजे कोणतेही आपल्याला एक्सपेरिमेंट करायचं असेल, प्रॅक्टिस करायची असेल तर त्याआधी आपल्याला त्याचा रिसर्च करावा लागत असतो आणि त्याप्रमाणे सिस्टमॅटिक ऑब्झर्वेशन करून एक्सपेरिमेंट करून नंतरच त्या ऑर्गनायझेशनमध्ये ते प्रिन्सिपल अप्लाय केले जात असतात. म्हणून ह्या प्रिन्सिपलचा वापर करण्याआधी त्याचं रिसर्च करून त्याप्रमाणे एक्सपेरिमेंट आणि ऑब्झर्वेशन काढूनच मग आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये या प्रिन्सिपलचा वापर केला जातो. म्हणजे ज्याप्रमाणे आता सध्या कोरोनाचं मोठ्या प्रमाणात संक्रमण होत आहे आणि त्याच्यावरसुद्धा अजून लस निघालेली नाही. अनेक भारतातल्यासुद्धा सर्व कंपन्या, बाहेरच्या कंपन्यासुद्धा रिसर्च करत आहेत. म्हणजे त्याचं एक्सपेरिमेंट आधी केलं जाईल, त्याच्यानुसार ऑब्झर्वेशन काढलं जातील आणि नंतर मग ती लस कन्फर्म आहे का, म्हणजे ते वॅक्सिन जे आहे ते आपल्याला मग प्रोव्हाइड केलं जाईल. नेक्स्ट आपल्याला पॉईंट बघायचं आहे फ्लेक्झिबिलिटी. Management principles are flexible in nature. It means they can be changed or modified according to the situation. Managers can be flexible while implementing principle to suit the requirement. The business situation keep on changing. Management principles can be adjusted or modified and can be used in the organization according to its need. So here management principles are flexible in nature. So it means it can be changed or modified according to the situation of the company or business. म्हणजे याच्यामध्ये मॅनेजमेंट ऑफ प्रिन्सिपल आहेत हे फ्लेक्झिबल आहेत. ज्या कंपनीची किंवा त्या बिझनेसची ज्याप्रमाणे सिच्युएशन असेल त्याप्रमाणे ते मॉडिफाय केले जातील किंवा चेंज केले जातील आणि याच्यावर मॅनेजर कॅन डिसाइडेड दॅट द फ्लेक्झिबल वाईल इम्प्लिमेंटिंग प्रिन्सिपल टू सूट द रिक्वायरमेंट. ज्याप्रमाणे रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे मॅनेजमेंट त्याच्या प्रिन्सिपलमध्ये फ्लेक्झिबिलिटी आणू शकतो. म्हणजेच तो जे प्रिन्सिपल आहे ते चेंज करू शकतो. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे बिहेवियरल इन नेचर. सो मॅनेजमेंट इज ग्रुप ॲक्टिव्हिटी. Management aims at achieving certain goal through a group of human beings. Management principles are designed to influence human beings. These principles control a group of persons and direct them to achieve the objective. तो बिहेवियरल इन ग्रुप म्हणजेच याच्यामध्ये ग्रुप ॲक्टिव्हिटी येते. मॅनेजमेंट म्हणजेच काय आहे, ग्रुप ॲक्टिव्हिटी आहे. अँड दिस मॅनेजमेंट एम्स ॲट अचिव्हिंग सर्टन गोल थ्रू अ ग्रुप ऑफ ह्युमन बीइंग. म्हणजेच मॅनेजमेंट म्हटलं की तिथे अनेक प्रकारची ग्रुप ॲक्टिव्हिटी येते आणि ग्रुप ॲक्टिव्हिटीनी एक सर्टन गोल अचीव करण्यासाठी एकत्र आलेले असतात आणि त्याप्रमाणे मग ते प्रिन्सिपल त्या ह्युमन बीइंगनुसार इन्फ्लुएन्स केले जातात किंवा डिझाईन केले जातात आणि त्याप्रमाणे मग तो एक ग्रुप कंट्रोल करणारे म्हणजेच त्या ठिकाणी अनेक प्रकारचे ह्युमन बीइंग्स असतात आणि त्याप्रमाणे मग त्या बिझनेसचं जो गोल असेल, ऑब्जेक्टिव्ह असतील ते अचीव केले जात असतात. नेक्स्ट बघायचं आपल्याला कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप. So principle of managements are based for taking decisions that determine the cause or reason for particular effect. For example, payment of good wages and incentives helps in increasing the output of workers, or making effective advertisement increase the sale of a product. So here this cause and effect relationship means it is here principle of management are the base for taking decision. It means here that manager has to take decision related that the particular cause or any reason related good wages or any remuneration of workers or any advertisement. So that time he take good decision related the business. So that time that company have to increase the sale of a product. म्हणजेच या ठिकाणी जो मॅनेजर आहे तो कोणता जो निर्णय घेणार आहे म्हणजे डिसिजन जो घेणार आहे तो डिसिजन साहजिकच पर्टिक्युलर त्या गुड्स वेजेस असतील किंवा रेम्युनरेशन असतील किंवा कंट्रोल करायचं असेल किंवा जे काही निर्णय कंपनी संदर्भात बिझनेस संदर्भात घ्यायचे असतील ते इफेक्टिव्ह घेऊ शकतात आणि त्याप्रमाणे मग ते आपल्या सेल्सचं जे प्रोडक्ट आहे ते इन्क्रीज करू शकतात. नेक्स्ट लास्ट पॉईंट, that is all principles are of equal importance. All principles of management are of equal importance. Those are to be practiced
simultaneously to get best results in the form of achievement of predefined goals. If any specific principle is focused more and others are not followed with same focus, then it affects the working of organization. Management principles are the principle of social science. The nature of principle of management is not absolute like pure science, that is chemistry, mathematics, etc. With some modification according to requirement, organization needs to apply the principle of management. So last point, that is all principles are of equal importance. It means here in our organization business, there that principle of managements are equal importance. So they are to be practiced simultaneously to get best results in the form of achievement of predefined goals. म्हणजेच याच्यामध्ये जे प्रिन्सिपल आहे त्यांचं ऑल लेवलमध्ये इक्वल इम्पॉर्टन्स असतं आणि त्याप्रमाणे ते प्रीडिफाईन जे गोल केलेले ते अचीव केलं जात असतं आणि हे फोकस करत असतात. ते स्पेसिफिक प्रिन्सिपल फोकस केल्या जातात असतात आणि त्याप्रमाणेच मग जो मिळणारा रिझल्ट आहे म्हणजेच अफेक्ट ऑन द वर्किंग ऑफ ऑर्गनायझेशन. पण प्रिन्सिपल्स आहेत ते सोशल प्रिन्सिपल आहेत आणि पण ते रेग्युलर आपले केमिस्ट्री मॅथमॅटिक्स आहेत याप्रमाणे ते प्युअर सायन्स नाहीत. त्यामुळे त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन आपल्याला करू शकतो, ज्याप्रमाणे कंपनीची रिक्वायरमेंट असेल, नीड असेल किंवा ज्या पद्धतीने सिच्युएशन असेल त्याप्रमाणे मग त्याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी आपण आणू शकतो. म्हणजेच सगळे जे प्रिन्सिपल्स आहेत ते इक्वल इम्पॉर्टन्स म्हणजे ऑल लेवल इम्पॉर्टन्स आहेत हे आपल्याला इथे दिसून येतं. तर या क्वेश्चनचा आपण आन्सर एक लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजेच नेचर ऑफ प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंटचं कोड आहे ABC. तो A फॉर ऑल प्रिन्सिपल्स आर ऑफ इक्वल इम्पॉर्टन्स, B फॉर बिहेवियरल इन नेचर, C फॉर कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप and next principles are formed by practice and experiment, general guidelines, and last one that is universal application. तर या पद्धतीने हे जे पॉईंट्स आहेत द नेचर ऑफ मॅनेजमेंट ऑफ प्रिन्सिपल ABC जनरल प्रिन्सिपल ऑफ जनरल गाईडलाईन्स, फ्लेक्झिबल आणि युनिव्हर्सल या पद्धतीने लिहून काढायचे आहेत आणि याप्रमाणेच त्याचं आन्सर जे आहे ते आपल्याला लर्न करायचं आहे. तर आपण नेक्स्ट पॉईंट आपण उद्या घेणार आहोत तो म्हणजे आहे सिग्निफिकन्स ऑफ मॅनेजमेंट प्रिन्सिपल.